तर्कसंग्रह. काल आपण बुद्धीचं लक्षण बघितलं, बरोबर? काय केलं होतं बुद्धीचं लक्षण? सर्व व्यवहार हेतु गुणो बुद्धी ज्ञान. हा, संपूर्ण व्यवहाराला कारणीभूत जो गुण आहे त्याला म्हणतात काय? बुद्धी, अर्थात ज्ञान. ठीक आहे ना? शब्द प्रयोगादिरूप व्यवहार हेतुत्वम ज्ञानस्य लक्षणम. न्यायबोधिनी कारण सांगितलं होतं ना, काय? शब्द प्रयोगादिरूप व्यवहार हेतुत्वम ज्ञानस्य लक्षणम. ज्ञान म्हणजेच बुद्धी, आणि ती बुद्धी दोन प्रकारची आहे. कोण कोण? स्मृती आणि अनुभव. त्यात स्मृती म्हणजे काय, अनुभव म्हणजे काय, त्याचं लक्षण दिल्या जात आहे क्रमाने. तर स्मृतीचं लक्षण करतात मूळमध्ये. संस्कार मात्रजन्यम ज्ञानम स्मृती. संस्कार मात्रजन्यम ज्ञानम स्मृती. संस्कार मात्र म्हणजे केवळ संस्कारापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान, त्याला काय म्हणायचं? स्मृती. संस्कार मात्र, संस्कार मात्र म्हणजे संस्काराला सोडून इतर कशापासून उत्पन्न न होणार, संस्कारापासून उत्पन्न होणार असं जे ज्ञान, त्या ज्ञानाला म्हणतात काय? स्मृती. आहे की नाही? जसं उदाहरणार्थ आपण व्यवहारामध्ये कोणत्याही गोष्टीचा पहिला अनुभव घेत असतो. अनुभव घेत असताना त्या अनुभवापासून संस्कार उत्पन्न होतात, त्याला भावना म्हणतात. काय उत्पन्न होतात? संस्कार. संस्कार म्हणजेच काय? ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. आहे की नाही? संस्कार त्या अंतःकरणावर पडून असतात. खूप काही दिवस निघून गेल्यानंतर सुद्धा ते संस्कार राहणं शक्य आहे. मग ते संस्कार उद्भूत होतात. कधी त्याचा उद्बोधक भेटला की ते संस्कार उद्भूत होतात, म्हणजे जागृत होतात. आहे की नाही? आणि मग काय होते? स्मृती होते. मग जर संस्कार अंतःकरणावर नसते तर स्मृती झाली असती का? नाही होत ना. आहे की नाही? मग स्मृती कुणाची होते? संस्कार ज्या अनुभवाचे संस्कार अंतःकरणावर विद्यमान आहे त्या संस्कारापासून उत्पन्न होते. कोण? स्मृती. आहे की नाही? सादृश्य ज्ञान आदीच्या द्वारे जेव्हा संस्कार उद्भूत होतात तेव्हा त्या उद्भूत संस्कारापासून काय उत्पन्न होत असते? स्मृती उत्पन्न होते. चला, मग स्मृतीला कारण कोण आहे जी? संस्कार. ठीक आहे जी. न्यायबोधिनी पहा. स्मृतीम लक्षयती संस्कार इति. स्मृतीचं लक्षण करत आहे मूळ ग्रंथकार संस्कार इत्यादी पंक्तीच्या द्वारे. तर मात्रपद आलंय ना, तर मात्रपद त्याचा अर्थ करतायत न्यायबोधिनीकार. कसं? बहिरिंद्रिय अजन्यत्व विशिष्ट, संस्कारजन्यत्व विशिष्ट ज्ञानत्वम स्मृते हे लक्षण. बोला. बहिरिंद्रिय अजन्यत्व विशिष्ट संस्कारजन्यत्व विशिष्ट ज्ञानत्वम स्मृते हे लक्षण. ठीक आहे की नाही? संस्कार मात्र म्हटलं होतं ना. संस्कार मात्रचा अर्थ आहे की बहिरिंद्रियाच्या द्वारे उत्पन्न न हो. आहे की नाही? बहिरिंद्रिय अजन्य. आहे की नाही? बहिरिंद्रिय म्हणजे कोण? इंद्रियाचे दोन प्रकार, अंतरिंद्रिय, बहिरिंद्रिय. अंतरिंद्रिय कोण आहे? मन. आणि बहिरिंद्रिय कोण आहे? चक्षुरादी इंद्रिय. तर बहिरिंद्रियापासून उत्पन्न न हो आणि संस्कारापासून उत्पन्न होणार असं जे ज्ञान त्याला म्हणतात काय? स्मृती. आहे की नाही? बहिरिंद्रिय घेतलाय, नुसतं इंद्रिय अजन्य म्हटलं असतं तर मग लक्षण गेलंच नसतं. कारण स्मृती ज्ञान मनरूप इंद्रियापासून उत्पन्न होतं ना. आहे की नाही? मग मन सुद्धा काय आहे? इंद्रियच आहे. आहे की नाही? समन्वय झाला नसता लक्षणाचा, म्हणून काय म्हटलं? बहिरिंद्रिय अजन्य. लक्षण बनलं मग स्मृतीचं काय? बहिरिंद्रिय अजन्यत्वे सती संस्कारजन्यत्वे सती ज्ञानत्वम स्मृते लक्षणम. बोला. बहिरिंद्रियाजन्यत्वे सती संस्कारजन्यत्वे सती ज्ञानत्वम स्मृते लक्षणम. झालं. सती, सतीचा अर्थ होतो काय? विशिष्ट. म्हणून सती शब्द काढून विशिष्ट अर्थ शब्द लिहिलाय तिथं, बरोबर? मग काय विशिष्ट शब्दाला घेऊन लक्षण बोलायचं ठरलं तर काय बोलता येईल बरं? बहिरिंद्रियाजन्यत्व विशिष्ट
संस्कारजन्य विशिष्ट ज्ञानत्वं स्मृतेः लक्षणम्. झालं. मूळ काय लक्षण होतं बरं? संस्कार मात्रजन्यं ज्ञानं स्मृती. तर काय म्हणता येईल? संस्कार मात्र जन्यत्वे सती ज्ञानत्वं. बोला. संस्कार मात्रजन्यत्वे सती ज्ञानत्वं. हे लक्षण आहे. लक्ष कोण आहे? स्मृती. स्मृती. बरोबर. लक्षणामध्ये दोन अंश, एक विशेषण एक विशेष्य. विशेषण कोण आहे? संस्कार मात्रजन्यत्व. संस्कार मात्र जन्यत्वे. जन्यत्व हे काय आहे? विशेषण. आणि विशेष्य कोण आहे? ज्ञानत्व. हे काय आहे? विशेष्य. समजा आता कल्पना करा, ज्ञानत्वम हे विशेष्य पद दिलं नाही, किंवा ज्ञानत्वम एवढंच पद दिलं, ज्ञानत्वम स्मृते हे लक्षणम. विशेषण पद काढून टाकलं. कोण विशेषण पद? संस्कार मात्र जन्यत्व हे पद काढून टाकलं. केवळ काय लक्षण ठेवलं? ज्ञानत्वम स्मृते हे लक्षण. समजा केलं एवढंच लक्षण, तर काय होईल बरं? अतिव्याप्ती होईल. कुठं? अनुभवावर. कारण ते सुद्धा काय आहे? ज्ञानच आहे. ज्ञानाचे दोन भेद केले ते ना, स्मृती आणि अनुभव. बुद्धीचे म्हणजेच ज्ञानाचे, अनुभव सुद्धा ज्ञानच आहे. ज्ञान तो धर्म त्याच्याही ठिकाणी आहे. आणि जे ज्ञान आहे त्याला तुम्ही काय म्हणायला लागले? स्मृती. लक्षण केलं स्मृतीचं. चाललं कुठे? अनुभवावर. काय झाली? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये पद दिलं. कोणतं? संस्कार. अर्थात विशेषण भाग दिलेला आहे. पंक्ती पहा. विशेषण अनुपादाने. सापडलं? मग अनुपादाने म्हणजे उपादान म्हणजे ग्रहण करणे. अनुपादान म्हणजे ग्रहण न करणे. विशेषण भाग जर ग्रहण केला नाही तर विशेषण अनुपादाने. लक्षात आलं? काय म्हटलंय बघा? विशेषण अनुपादाने म्हणजे काय? विशेषण भाग जर ग्रहण केला नाही तर मग लक्षण काय शिल्लक राहील? ज्ञानत्वं स्मृतेः लक्षणम्. मग काय होईल? अतिव्याप्ती होईल. आहे की नाही? बघा तेच दिले. विशेषण अनुपादाने. विशेषण भाग अर्थात संस्कार मात्र जन्यत्वे सती हे पद दिलं नाही तर अनुपादाने प्रत्यक्षानुभवे. आहे की नाही? प्रत्यक्ष रूप जो अनुभव आहे, प्रत्यक्ष अनुमिती वगैरे वगैरे जो अनुभव आहे त्याच्यावर काय होईल? अतिव्याप्ती. केवढं लक्षण राहिलं तर ज्ञानत्वं स्मृतेः लक्षणम्. अतिव्याप्ती. तद्वारणाय. त्या अतिव्याप्तीचं वारण करण्याकरिता पद दिलाय. कोणतं? विशेषण हे पद दिलेलं आहे. विशेषण अंश दिलेला आहे. कोणता? संस्कार मात्र. आता हे पद दिल्यामुळे प्रत्यक्ष अनुभवावर लक्षणाची अतिव्याप्ती होईल का? नाही होणार. का बरं? प्रत्यक्ष अनुभव ज्ञान नाहीये का? आहे, पण संस्कार मात्र जन्य असं ते ज्ञान नाही झालं. चला मी एक काम करू म्हणे, एवढंच लक्षण ठेवा. विशेषण भाग तेवढंच लक्षण करा. काय आहे विशेषण भाग बरं? संस्कार मात्र जन्यत्वं स्मृतेः लक्षणम्. कोणता भाग काढला? विशेष्य भाग. म्हणजे कोणतं पद काढलं? ज्ञान हे पद वजा केलं. बरोबर. तर मग काय होईल बरं? संस्कार मात्र जन्य अशी कोणती वस्तू आहे ज्ञानाला सोडून, स्मृतीला सोडून आणखी दुसरी? संस्कारांचा ध्वंस. बरोबर आहे की नाही? संस्कारांचा नाश, ध्वंस. जसं घट आहे, घटाचा ध्वंस होतो की नाही? तर घट ध्वंसासाठी घट सुद्धा कारण आहे की नाही? घटच जर नसेल तर घटाचा ध्वंस होईल का? ध्वंसासाठी घट पण कारण आहे ना. अर्थात ध्वंसम प्रति प्रतियोगीनं कारणत्वात. ध्वंसासाठी कारण असतो कोण? प्रतियोगी. घटाचा ध्वंस, घट ध्वंसाचा प्रतियोगी कोण? घट. मग तो घट सुद्धा कारण आहे. कशा करता? घटाच्या ध्वंसाकरता. पट ध्वंस, पट ध्वंसाचा प्रतियोगी कोण? पट. मग तो पट सुद्धा कारण आहे. कशासाठी? पटाच्या ध्वंसासाठी. आहे की नाही? म्हणजे पटाचा ध्वंस कसा आहे? पटापासून जन्य आहे. बरोबर. त्याप्रमाणे संस्काराचा ध्वंस, संस्काराचा नाश. तर संस्काराचा जो ध्वंस आहे तर त्या ध्वंसाचा प्रतियोगी कोण? संस्कार. मग त्या ध्वंसासाठी प्रतियोगी जो संस्कार तो सुद्धा कारण आहे की नाही? आहे.
आहे की नाही. अर्थात संस्काराचा जो ध्वंस आहे तो संस्कारापासून उत्पन्न आहे की नाही. आणि लक्षण काय आपलं संस्कार मात्रजन्यत्व स्मृती हे लक्षण. संस्कारापासून जो जन्य आहे तर संस्कारापासून जन्य जशी स्मृती आहे तसं संस्कारापासून जन्य संस्काराचा ध्वंस पण आहे. लक्षण केलं स्मृतीचं चाललं कुठे संस्काराच्या ध्वंसावर. म्हणजे काय झाली ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये पद दिलं. कोण ज्ञान हे पद दिलं. ज्ञान पद दिल्यानंतर लक्षण काय बनलं संस्कार मात्र जन्यत्वे सती ज्ञानत्वं स्मृते लक्षणम्. आता ध्वंसावर अतिव्याप्ती होईल का. का बरं ध्वंस संस्कारापासून जन्य नाहीये का आहे पण ज्ञान नाही आहे म्हणून अतिव्याप्ती होणार नाही. लक्षात आलं. चला ते दिलंय. संस्कार ध्वंसे पंक्ती पहा सापडलं. संस्कार ध्वंसे अतिव्याप्ती वारणाय. संस्काराच्या ध्वंसावर लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून विशेष उपादानम विशेष पदाचं ग्रहण केलं आहे. विशेष पद कोण ज्ञान. लक्षात आलं. मग बघा कशी अतिव्याप्ती होते ध्वंसावर स्पष्टीकरण करू राहिले ग्रंथकार. ध्वंसम प्रति प्रतियोगिनः कारणत्वात्. सापडलं का. ध्वंसावर लक्षणाची अतिव्याप्ती कशी होते. ज्ञानपद दिलं नाही तर त्याचं स्पष्टीकरण करतायत. नियम सांगतायत. काय नियम ध्वंसम प्रति प्रतियोगिनः कारणत्वात् हा नियम आहे. ध्वंसम प्रति म्हणजे ध्वंसासाठी प्रतियोगी हा काय असतो कारण असतो. उदाहरण दिलं तुम्हाला घटाच्या ध्वंसासाठी कारण कोण घट. पट ध्वंसाचा प्रतियोगी कोण आहे पट. मग तो पट सुद्धा कारण आहे कशासाठी पटाच्या ध्वंसासाठी. अर्थात पटापासून जन्य आहे कोण पटाचा ध्वंस. घटापासून जन्य आहे कोण घटाचा ध्वंस. तसं संस्काराचा ध्वंस सुद्धा संस्कारापासून जन्य आहे. मग संस्कार जन्यत्व हे गेलं ध्वंसावर. लक्षण करत आहोत स्मृतीचं. चाललं कुठे संस्कार ध्वंसावर. म्हणजे काय झाली अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद दिलं ज्ञान विशेष पद. चला ध्वंसम प्रति प्रतियोगिनः कारणत्वात् संस्कार ध्वंसे अपि संस्कारजन्यत्वस्य सत्वात्. लागलं. संस्कार ध्वंसामध्ये देखील संस्कारजन्यत्व आहे म्हणून काय होत होती अतिव्याप्ती. आता ज्ञानपद दिल्यामुळे अतिव्याप्ती होणार नाही. मग लक्षण बनलं. बोला काय लक्षण बनलं संस्कार मात्रजन्यत्वे सती ज्ञानत्वं स्मृते लक्षणम्. ठीक आहे जी. पुढे काय प्रतिविज्ञायाम अतिव्याप्ती वारणाय मात्र पदम. ठीक. आता एक काम करूया. लक्षण केलंय स्मृतीचं. काय लक्षण केलंय बोला बरं संस्कार मात्रजन्यत्वे सती ज्ञानत्वं स्मृते लक्षणम्. ज्ञानम या पदाचं प्रयोजन पाहिलं बरोबर. संस्कार मात्रजन्यत्व या पदाचं सुद्धा प्रयोजन बघितलं. नाही दिलं तर काय होईल म्हणून. ठीक. आता मात्रपद कशासाठी दिलं हा विचार चालू झाला. समजा लक्षणामधून मात्रपद वजा केलं बरोबर तर काय लक्षण राहील बरं संस्कारजन्यत्वे सती ज्ञानत्वं स्मृते लक्षणम्. संस्कारजन्यत्वे सती ज्ञानत्वं स्मृते लक्षणम्. अर्थ काय होईल संस्कारापासून जन्य जे ज्ञान त्याला काय म्हणायचं स्मृती. संस्कारापासून जन्य. लक्षात आलं की नाही. याचं जर लक्षण केलं तर काय होईल म्हणे अतिव्याप्ती होईल. काय होईल अतिव्याप्ती. कुठे प्रतिविज्ञा ज्ञानावर अतिव्याप्ती होईल. कुठं प्रतिविज्ञा ज्ञान. म्हणजे प्रतिविज्ञा ज्ञान काय असतं लक्षण लिहून घ्या. प्रतिविज्ञा ज्ञानाचं नंबर 1 तत्ते दंतावगाहि ज्ञानम. तत्ते दंतावगाहि ज्ञानम. तत्ते दंतावगाहि ज्ञानम प्रतिविज्ञा. एक लक्षण झालं. दुसरं घ्या संस्कार सहकृत. संस्कार सहकृत इंद्रियजन्यम ज्ञानम. इंद्रियजन्य ज्ञानम प्रतिविज्ञा. यथा
सोयम देवदत्त, सोयम स एव अयम देवदत्त, सह अयम देवदत्त झालं. अजून एक लक्षण लिहा. एकस्य एकस्य कालद्वय संबंध ग्राही ज्ञानम, एकस्य कालद्वय संबंध ग्राही ज्ञानम, कालद्वय संबंध ग्राही ज्ञानम प्रतिविज्ञा. ठीक आहे जी. अर्थ पहा. तत्तेदंतावगाही ज्ञानम, पहिले लक्षण केलंय ना, तत्ता आणि इदंता, तत्ता आणि इदंता. जसं उदाहरण दिलंय, सोयम देवदत्त, सह तत्ता, अयम इदंता, इदम अयम हे. तत्ता म्हणजे ते, तो, हेच काय तत्ता, तोच हा देवदत्त. मग या ज्ञानामध्ये तत्ता पण आली की नाही, तो इदंता पण आली की नाही, हा. मग तत्ता आणि इदंता या दोन्हींना ग्रहण करणारं, अवगाहन करणारं, विषयी करणारं जे ज्ञान, त्याला म्हणतात काय, प्रतिविज्ञा ज्ञान. सोयम देवदत्त हे ज्ञान कसं आहे जी, प्रतिविज्ञा ज्ञान आहे. का बरं? या ज्ञानाचा विषय काय आहे, तत्ता पण इदंता पण. लक्षात आलं जी. किंवा सोपं लक्षण केलं, संस्कार सकृत इंद्रियजन्य ज्ञानम, संस्कार सहकारी आहे आणि इंद्रियापासून ज्ञान उत्पन्न होत आहे, त्याला म्हणायचं काय, प्रतिविज्ञान. जसं कधीतरी एखादा मनुष्य तुम्ही बघितला शनिवारच्या दिवशी आडसच्या बाजारात, आहे की नाही, कोणीतरी मनुष्य बघितला आणि 4 दिवसानंतर बघितला तर तोच आश्रमात आलाय. मग लक्षात आलं, अरे तोच हा नाही, हो तो वेगळा होता, अरे नाही तोच हा, आहे की नाही. मग संस्कार होते की नाही, तर संस्कार सहकृत इंद्रियापासून आता हे ज्ञान उत्पन्न झालं की तोच हा, हा. कळलं की नाही. म्हणून हे ज्ञान कसं आहे, प्रतिविज्ञा ज्ञान आहे. लक्षात आलं जी. किंवा लक्षण केलं काय, एकस्य कालद्वय संबंध ग्राही ज्ञान, आहे की नाही. एकच व्यक्ती आहे पण त्याच्याबरोबर 2 कालाचा संबंध आहे. त्या काळात होता भूतकाळात, आता वर्तमान काळात. एकाच व्यक्तीच्या ठिकाणी 2 कालाच्या संबंधाला विषय करणारं जे ज्ञान, त्याला म्हणायचं काय, प्रतिविज्ञान. लक्षात आलं प्रतिविज्ञा ज्ञान. तर लक्षण काय, कशात चाललंय आपलं, स्मृतीचं. काय लक्षण केलंय बरं, कोणतं पद वजा केलंय, बरोबर. संस्कारापासून जन्य जे ज्ञान. आता प्रतिविज्ञा ज्ञान सुद्धा संस्कारापासून जन्य आहे की नाही, आहे. लक्षण केलं स्मृतीचं, गेलं कुठे, प्रतिविज्ञा ज्ञानावर. म्हणजे काय झाली, लक्षणाची अतिव्याप्ती झाली की नाही. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये पद दिलं, कोणतं, मात्र पद दिलं. आता मात्र पद दिलं तर प्रतिविज्ञा ज्ञानावर अतिव्याप्ती होणार नाही. कारण प्रतिविज्ञा ज्ञान संस्कारापासून जन्य आहे पण केवळ संस्कारापासून जन्य नाही. त्याला इंद्रियांची सुद्धा काय आहे, सहाय्यता आहे की नाही. इंद्रिय सहकृत, आहे की नाही. संस्कार सहकृत इंद्रियापासून हे ज्ञान उत्पन्न झालं ना, कोणतं ज्ञान, प्रतिविज्ञा ज्ञान. आता अतिव्याप्ती होईल का, नाही. कोणतं पद दिल्यामुळे प्रतिविज्ञा ज्ञानावर स्मृतीच्या लक्षणाची अतिव्याप्ती होणार नाही. मात्र पद दिल्यानंतर लक्षण काय बनलं, संस्कार मात्र जन्यत्वे सती ज्ञानत्वं स्मृतेः लक्षणम्. कळलं. न्यायबोधिनीकाराने याच लक्षणाचा विस्तार केला होता. काय बरं, बहिरिंद्रिय अजन्यत्वे सती संस्कार अजन्यत्वे सती ज्ञानत्वं स्मृतेः लक्षणम्. बोला, बहिरिंद्रिय अजन्यत्वे सती संस्कार अजन्यत्वे सती ज्ञानत्वं स्मृतेः लक्षणम्. लक्षात आलं. आता या लक्षणाची प्रतिविज्ञा ज्ञानावर अतिव्याप्ती होईल का, नाही होणार. का बरं, बहिरिंद्रिय अजन्य पाहिजे आपल्याला. आणि प्रतिविज्ञा ज्ञान कसं आहे, बहिरिंद्रिय. मात्र पदाचाच तो अर्थ आहे, बहिरिंद्रिय अजन्य. बहिरिंद्रिय अजन्यत्वे सती हे पद काढून टाकलं, केवळ एवढंच पद केलं, लक्षण ठेवलं काय, संस्कार
ज्ञानत्वे सती ज्ञानत्वम. तर अतिव्याप्ती होईल मग कुठे? प्रतिविद्या ज्ञानावर. प्रतिविद्या ज्ञानावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद दिलं? मात्र. त्या मात्र पदाचाच हा अर्थ आहे. कोणता? बहिरींद्रिय अजन्यत्वे सती. बरोबर. मग काय लक्षण झालं बोला? बहिरींद्रिय अजन्यत्वे सती संसाराजन्यत्वे सती ज्ञानत्वम स्मृतेः लक्षणम्. बनलं जी. पंक्ती पहा. प्रतिविज्ञायाम अतिव्याप्ती वारणाय मात्र पदम. मिळालं. चला झालंय स्मृतीच्या बाबतीतलं चिंतन. आता बुद्धीच्या अर्थात ज्ञानाचे दोन भेद केले होते. आठवतं? कोण कोण? स्मृती आणि अनुभव. स्मृतीचं लक्षण केलं. आता लक्षण करतात कशाचं? अनुभवाचं. सरळ आहे. स्मृतीचं लक्षण केल्यानंतर अनुभवाचं लक्षण करणं सोपं झालं. काय? ज्ञानाचे किती प्रकार आहे? दोन. स्मृती आणि अनुभव. त्या स्मृतीचं लक्षण केलं ना. आता काय करायचं? अनुभवाचं. ज्ञान दोनच प्रकारचं आहे. एक जरी स्मृती, एक अनुभव. स्मृतीहून भिन्न जे ज्ञान त्याला म्हणायचं काय? अनुभव. सोपं आहे की नाही? स्मृतीहून भिन्न जे ज्ञान आहे त्याला म्हणायचं अनुभव. तेच लक्षण केलंय. तद भिन्नम ज्ञानम अनुभव सद्विदः यथार्थः अयथार्थश्चेति. तद भिन्नम. तद भिन्न म्हणजे स्मृती भिन्नम. स्मृतीहून भिन्न जे ज्ञान त्याला म्हणायचं काय? तो अनुभव किती प्रकारचा आहे? कोण कोण? यथार्थ आणि अयथार्थ. चला. अनुभवम न्यायबोधिनी. अनुभवम लक्षयती. अनुभवाचं लक्षण करत आहे. तद भिन्नम इति. लागलं. तद भिन्नत्वम नाम स्मृती भिन्नत्वम. बोला. तद भिन्नत्वम नाम स्मृती भिन्नत्वम. मूळ मध्ये तद भिन्नम हे पद आलंय की नाही? तद भिन्नम या पदाचा अर्थ केला. तद भिन्नम अर्थात स्मृती भिन्नम. बरोबर. तथाच. मग लक्षण काय बनेल? देतायत न्यायबोधिनिकार. स्मृती भिन्नत्व विशिष्ट ज्ञानत्वम अनुभवस्य लक्षणम. बोला. स्मृती भिन्न विशिष्ट ज्ञानत्वम अनुभवस्य लक्षणम. दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर स्मृती भिन्नत्वे सती ज्ञानत्वम अनुभवस्य लक्षणम. बनलं. स्मृती भिन्नत्वे सती म्हणजे स्मृतीहून भिन्न असून जे ज्ञान आहे त्याला म्हणायचं काय? अनुभव. समजा ज्ञानपद वजा केलं. स्मृती भिन्नत्वम अनुभवाचे लक्षण एवढंच लक्षण केलं तर काय होईल बरं? मनाने सांगायचं, खाली बघायचं. काय लक्षण काय केलं? कोणतं पद काढलं? ज्ञानपद काढलं. ऐकताना ऐकायचंच. ऐक नाही. लक्षण काय बोला? स्मृती भिन्नत्वे सती ज्ञानत्वम अनुभवस्य लक्षणम. त्या ज्ञानत्वम हे पद वजा करा. काय राहील लक्षण? स्मृती भिन्नत्वम अनुभवस्य लक्षणम. आता बुद्धी चालवा. स्मृती भिन्नत्वम एवढंच लक्षण ठेवलं तर काय होईल? अतिव्याप्ती. कुठं कुठं? उदाहरण घट पट मठ आहे की नाही? स्मृतीहून भिन्न घट आहे की नाही? लक्षण केलं कशाचं? अनुभवाचं. चाललं कुठे? घटावर. काय होईल? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद दिलं काय? ज्ञान. स्मृतीहून भिन्न असून ज्ञान पाहिजे. हो. आता घटावर अतिव्याप्ती होईल का? का बरं? घट स्मृतीहून भिन्न नाहीये का? पण ज्ञान नाहीये. कळलं? मग एक काम करा की ज्ञानत्वम अनुभवस्य लक्षणम एवढंच करा. आता घटावर जाईल का लक्षण? कारण घट काय नाहीये? ज्ञान नाहीये. घटावर अतिव्याप्ती होणार नाही. लक्षण बनून जाईल. एवढंच ठेवा. लक्षण एवढंच. ज्ञानत्वम अनुभवस्य लक्षणम. काय होईल? अतिव्याप्ती होईल. कुठं? स्मृती ज्ञानावर. कारण स्मृती सुद्धा काय आहे? ज्ञान आहे की नाही? अनुभव नाहीये परंतु ज्ञान आहे ना. मग त्या स्मृतीला सुद्धा अनुभव म्हणावं. अर्थात अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद दिलं काय? स्मृती भिन्न. लक्षात आलं की नाही? मग लक्षण बनलं. बोला काय? स्मृती भिन्नत्वे सती ज्ञानत्वम अनुभवस्य लक्षणम. स्मृती भिन्नत्वे सती आहे की नाही? सती सप्तमी. सती सप्तमीचा अर्थ होतो विशिष्ट. मग सती सप्तमी काढून टाका आणि विशिष्ट पद लिहा. लक्षण बनेल काय? स्मृती भिन्नत्व विशिष्ट ज्ञानत्वम अनुभवस्य लक्षणम. झालं. पंक्ती पहा. तथाच स्मृती भिन्नत्व विशिष्ट ज्ञानत्वम अनुभवस्य लक्षणम. बनलं जी. तत्र विशेषण अनुपादाने आहे की नाही? विशेषण पद काढलं तर लक्षण काय राहील?
ज्ञानत्वम अनुभवस्य पण काय होईल पंक्ती पहा स्मृतोवत व्याप्ती ज्ञानत्व एवढंच लक्षण ठेवलं तर अतिव्याप्ती होईल कुठं स्मृती मी लक्षण कशात चालू आहे अनुभवाचं जाईल कुठं स्मृतीवर म्हणजे काय होईल अतिव्याप्ती होईल कशाची कशाच्या लक्षणाची अनुभवाच्या लक्षणाची काय होईल कोणतं पद दिलं नाही तर विशेषण पद दिलं नाही तर म्हणजे कोणतं पद दिलं नाही तर हे पद दिलं नाही तर अर्थात केवढं लक्षण राहिल्यावर अनुभवस्य लक्षण एवढंच पद राहील तर अतिव्याप्ती होईल कुठं चला विशेषण अनुपादाने स्मृतवती व्याप्ती लागलं पुढे विशेष अनुपादाने आता विशेष पद काढा आणि लक्षण बोला स्मृती भिन्नत्वम मग काय होईल अतिव्याप्ती होईल कुठं घटाधिकार दिले बघा विशेष अनुपादाने घटाधवती व्याप्ती ही अत तद्वारणाय म्हणजे त्या अतिव्याप्तीचं वारण करण्या विशेषण विशेष उभयो उपादानम है की नाही क्रमाने विशेषण विशेष दोघांची सुद्धा गरज आहे दोघांपैकी एक जरी वजा केलं तरी काय होते दाखवलीच आहे कशी होते ते विशेषण विशेषयो उभयो उपादान उपादानम ग्रहण पुढे काय अनुभवम विभजते सद्विध इति अनुभवाचा काय केला आहे विभाग मूळ मध्ये कोणत्या पंक्तीने सद्विध सद्विध स द्विध अनुभव दोन प्रकारचा आहे कोण कोण अनुभव ठीक त्यामध्ये आता यथार्थ अनुभव म्हणजे काय त्याचं लक्षण केलं पाहिजे म्हणून लक्षण करतात बरं का आणि नंतर पुढे काय येईल अयथार्थ अनुभवाचं सुद्धा लक्षण येणारच आहे आता यथार्थ अनुभवाचं पहा मूळ मध्ये तद्वती तत्प्रकारकः अनुभवः यथार्थः यथा अयं घटः इति ज्ञानं सैव प्रमा इति उच्यते ठीक पहा यथार्थ अनुभवाचं लक्षण केलं आहे तद्वती तत्प्रकारकः अनुभवः बरं का तद्वती तत्प्रकारक अनुभव म्हणजेच काय यथार्थ अनुभव उदाहरण दिलं आहे अयम घट आहे की नाही हे ज्ञान कसं आहे यथार्थ अनुभव आहे या ज्ञानालाच प्रमाज्ञान असं देखील म्हणजे यथार्थ अनुभवालाच दुसरा शब्द आहे काय प्रमाज्ञान प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान प्रमाज्ञान ठीक आहे जी चला तद्वती तत्प्रकारक ध्यान द्या मूळ शब्द आहे तद्वान काय शब्द आहे जी तद्वान जसं भगवान भगवान शब्दाची सप्तमी काय होते भगवती भवान भवान शब्दाची सप्तमी भगवती तसं तद्वान याची सप्तमी काय होईल सप्तमी सप्तमी आहे सप्तम्यंत हे पद आहे कोणतं अर्थ काय होईल तद वाल्यामध्ये काय होईल वाल्यामध्ये तत्प्रकारक ज्ञान तत्प्रकारक ज्ञान असं जे ज्ञान असतं त्याला म्हणायचं काय ठीक आहे जी ध्यान द्या प्रकार प्रकार शब्दाला पर्यायवाची शब्द आहे विशेषण प्रकार म्हणजेच काय विशेषण प्रकार म्हणजे काय विशेषण ठीक आहे नाही बघा ज्ञान त्याचे दोन प्रकार आहे प्रत्यक्ष ज्ञानाचे दोन प्रकार पुढे येणार आहे सविकल्पक ज्ञान निर्विकल्पक ज्ञान जेवढे म्हणून सविकल्पक ज्ञान आहे ना त्या ज्ञानामध्ये सविकल्पक ज्ञानामध्ये एक विशेष असतो आणि एक प्रकार असतो ध्यान द्या काय असतो एक विशेष आणि एक प्रकार बरं का कुठं सर्व सविकल्पक ज्ञानामध्ये ठीक आहे ना समजा उदाहरणार्थ अयम घट हे ज्ञान झालं या अयम घट या ज्ञानात सुद्धा एक विशेष आहे एक प्रकार म्हणजे विशेषण एक विशेष असतो एक विशेषण असतो बरोबर आहे जसं पटवत भूतलम हे ज्ञान झालंय काय पटवत भूतलम म्हणजे काय पट वाल भूतल आहे बरोबर या ज्ञानामध्ये विशेष कोण विशेषण कोण विशेष कोण आहे भूतल विशेष कोण आहे भूतल विशेषण ज्याच्या ठिकाणी राहतं त्याला म्हणायचं काय विशेष आहे की नाही आणि विशेषाच्या ठिकाणी जो राहतो त्याला म्हणायचं काय विशेषण किंवा व्यावर्तक जो असतो त्याला म्हणायचं काय विशेषण ठीक आहे ना जी चला
तर या ठिकाणी पटवत भूतलम या ज्ञानामध्ये विशेष्य कोण? भूतल. विशेषण कोण? पट. हे विशेषण आहे, पटवत नाही. पटवत म्हटलं की ते भूतल झालं. विशेषण कोण आहे? पट. पट काय आहे? विशेषण. म्हणजेच काय आहे? प्रकार. कारण प्रकार म्हणजेच विशेषण. विशेषण म्हणजेच प्रकार. एवढं लक्षात आलं की नाही? तर पटवत भूतलम या ज्ञानामध्ये विशेष्य कोण? भूतल. भूतल. प्रकार कोण? पट. या दोन गोष्टी लक्षात आल्या. तर प्रकार कोण आहे? पट. प्रकारता कुठं राहील? पटाच्या ठिकाणी. आणि विशेष्य कोण आहे? भूतल. विशेषता कुठं राहील? भूतलाच्या ठिकाणी. विशेषता, प्रकारता. लक्षात आलं की नाही? प्रकारता त्यालाच आपण विशेषणता असंही म्हणू शकतो. जसं मागे गेलं की नाही, आधेय त्या ठिकाणी काय असते? आधेय. कार्याच्या ठिकाणी कार्यता, कारणाच्या ठिकाणी कारणता, आहे की नाही? जसं गेलं होतं ना माग, प्रतियोगीच्या ठिकाणी प्रतियोगिता, अनुयोगीच्या ठिकाणी अनुयोगिता, मनुष्याच्या ठिकाणी मनुष्यता. मनुष्यत्व म्हणजेच मनुष्यता. मनुष्यत्वाचा भाव काय आहे? मनुष्यता. तसं प्रतियोगिता, आहे की नाही? अनुयोगिता. तसं विशेषता आणि प्रकारता, आहे की नाही? ध्यान द्या. शब्द काय आपल्याकडं? ज्ञान काय झालाय? ज्ञान पटवत भूतलम. बोला काय? पटवत भूतलम. विशेष्य कोण? भूतल. प्रकार कोण? पट. प्रकारता कुठे? पटाच्या ठिकाणी. आणि विशेषता कुठे आहे? भूतलाच्या ठिकाणी. या ज्ञानाला पटवत भूतलम या ज्ञानाला आपण दुसऱ्या शब्दामध्ये काय बोलू शकतो बरं? भूतलनिष्ठ विशेषता. काय जी? भूतलनिष्ठ विशेषता. आणि पटनिष्ठ काय आहे? प्रकारता. पटनिष्ठ म्हणजे पटाच्या ठिकाणी राहणारी आहे कोण? प्रकारता. ठीक. मग जसं मागं आपण बघितलं, कार्यता आणि कारणता त्यात निरूप्य निरूपक भाव असतो. कारणता त्याने निरूपित असते कोण? कार्यता. आणि कार्यताची निरूपक कोण? कारणता. है की नाही? निरूप्य निरूपक परस्परामध्ये काय असतो? भाव. है की नाही? जसं कपाल काय आहे? कपाल काय आहे? कारण. आणि घट काय आहे? कार्य. कार्यता कुठे? घटाच्या ठिकाणी. कारणता कुठे? कपालाच्या ठिकाणी. कपाल निष्ठ कारणता, घटनिष्ठ कार्यता. काय बोलता येईल? कपाल निष्ठ कारणता निरूपित घटनिष्ठ कार्यता. काय काय बोला? कपाल निष्ठ कारणता निरूपित घटनिष्ठ कार्यता. तिकडून बोलू. घटनिष्ठ कार्यता निरूपित कपाल निष्ठ कारणता. एवढं लागलं की नाही? बरोबर. तसं विशेषता आणि प्रकारता या सुद्धा परस्परात काय आहे? निरूप्य निरूपक भाव आहे त्यांच्यात. बरोबर. इथं भूतलाच्या ठिकाणी काय आहे? विशेषता. आणि पटाच्या ठिकाणी काय आहे? प्रकारता. काय बोलता येईल बरं? पटनिष्ठ प्रकारता निरूपित भूतनिष्ठ विशेषता शाली ज्ञानम असं बोलता येईल. पटवत भूतलम या ज्ञानाला दुसऱ्या भाषेत काय बोलता आलं आपल्याला? पटनिष्ठ प्रकारता निरूपित भूतनिष्ठ विशेषताशाली ज्ञानम. विशेषताशाली अशा प्रकारचे काय आहे? ज्ञान. किंवा इकडून बोला. भूतनिष्ठ विशेषता निरूपित पटनिष्ठ प्रकारताशाली ज्ञानम. लक्षात आलं की नाही? प्रकारता आणि काय? विशेषता. लागलं की नाही? आणखीन ध्यान द्या. पटवत भूतलम हे ज्ञान आहे ना, याला आपण आणखीन वेगळ्या भाषेत बोलू शकतो. पट प्रकारक ज्ञानम. काय हे कोणतं ज्ञान आहे? पट प्रकारक. पट प्रकारक ज्ञान आहे म्हणजे पट आहे प्रकार ज्याच्यामध्ये असं हे ज्ञान आहे. प्रकार म्हणजे विशेषण. बरोबर. किंवा भूतल विशेषक ज्ञान आहे. हे कसं ज्ञान आहे जी? भूतल विशेषक ज्ञान आहे. म्हणजे काय बरं? भूतल आहे विशेष ज्या ज्ञानामध्ये त्याला म्हणायचं काय? भूतल विशेषक ज्ञान. लक्षात आलं की नाही? नाही लक्षात येऊ राहिलं? काही अवघड चाललं का? नाही ना? सोपं आहे, सरळ आहे. बरोबर. तसं पटवत भूतलम या ज्ञानाच्या बाबतीत आपण विचार केला ना, तसं ज्ञान आहे दुसरं काय?
अयम घट एवढंच ज्ञान आहे. आता काय ज्ञान आहे बोला? अयम घट. आणखी हे समजण्याकरिता आणखी एक उदाहरण घ्यायचं तर घ्या. काय? दंडी पुरुष. काय ज्ञान आहे जी? दंडी पुरुष. दंडी पुरुष. यामध्ये विशेष कोण? पुरुष. पुरुष. विशेषण कोण? दंड. दंडी नाही, दंडी म्हटलं पुरुष झाला. विशेषण कोण? दंड. विशेषण अर्थात प्रकारता कुठे? दंडाच्या ठिकाणी. आणि विशेषता कुठे? पुरुषाच्या ठिकाणी. मग आता दंडी पुरुष या ज्ञानाला दुसऱ्या भाषेत काय बोलता येईल बरं? दंडनिष्ठ प्रकारनिरूपित पुरुषनिष्ठ विशेषताशाली ज्ञानम. बरोबर? इकडून बोला. पुरुषनिष्ठ विशेषतानिरूपित दंडनिष्ठ प्रकारशाली ज्ञानम. लक्षात आलं की नाही आता? आता घेतला आपण त्याच ज्ञानाला दंडी पुरुष या ज्ञानाला आपण आणखीन वेगळ्या शब्दात काय बोलू शकतो? दंड प्रकारक ज्ञान. काय कसं ज्ञान आहे? दंड प्रकारक ज्ञान. किंवा काय बोलता येईल? पुरुष विशेषक ज्ञान. काय जी? पुरुष विशेषक ज्ञान. बरोबर आहे की नाही? काय झालं? लक्षात नाही राहिलं का? मग काय झालं असायला? चला, ज्ञान आहे आता अयम घट. बोला. अयम घट. अयम घट. या ज्ञानात सुद्धा एक विशेष आहे, एक प्रकार आहे. आणि विशेष कोण? प्रकार कोण? तर घट हा विशेष आहे. घट काय आहे? विशेष. आणि घटत्व प्रकार आहे. घटत्व काय आहे? प्रकार. प्रकार म्हणजे विशेष. प्रकारता कुठे? घटत्वाच्या ठिकाणी. जो प्रकार आहे ना त्याच्याच ठिकाणी राहील ना प्रकारता. मग प्रकार कोण आहे? घटत्व. प्रकारता कुठे? घटत्वाच्या ठिकाणी. विशेष कोण? घट. विशेषता कुठे? घटाच्या ठिकाणी. आहे की नाही? मग काय बोलता येईल बरं या ज्ञानाला? अयम घट. अयम घट या ज्ञानाला बोलायचं आहे. बोला. निष्ठ निरूप्रकारता निष्ठ प्रकारता निरूपित घटनिष्ठ विशेषताशाली ज्ञानम. लक्षात आलं? घटत्वनिष्ठ प्रकारता निरूपित घटनिष्ठ विशेषताशाली ज्ञान. बरोबर? इकडून बोला. काय? घटनिष्ठ विशेषता निरूपित घटत्वनिष्ठ प्रकारशाली ज्ञानम. लक्षात आलं जी? घटनिष्ठ विशेषता निरूपित घटत्वनिष्ठ प्रकारताशाली ज्ञान. बरोबर? अयम घट इत्याकारक ज्ञान. बरोबर? यालाच काय बोलता येईल बरं? घटत्व प्रकारक ज्ञान. काय म्हणता येईल? घटत्व प्रकारक ज्ञान किंवा घट प्रकार घट विशेषक ज्ञान. काय म्हणता येईल? घट विशेषक ज्ञान. बरोबर? अयम पट हे ज्ञान झालं. काय ज्ञान? अयम पट. बोला याला कसं बोलता येईल? पटनिष्ठ पटनिष्ठ कसं काय? पटनिष्ठ प्रकारनिरूपित पटनिष्ठ विशेषताशाली ज्ञानम. बरोबर? इकडून बोला. पटनिष्ठ विशेषता निरूपित पटत्वनिष्ठ प्रकारशाली ज्ञानम. बरोबर? कोणतं ज्ञान? अयम पट इत्याकारक ज्ञान. काय म्हणता येईल या ज्ञानाला? पटत्व प्रकारक ज्ञान. काय? पटत्व प्रकारक ज्ञान किंवा पट विशेषक ज्ञान. काय जी? पट विशेषक ज्ञान. लक्षात आलं नाही एवढं? लक्षात आलं? चला, आता यथार्थ ज्ञानाचं लक्षण चालू आहे. काय केलंय मूळ मध्ये? यथार्थ ज्ञानाचं लक्षण तत्वती तत्प्रकारक अनुभव यथार्थ. है की नाही जी? तद्वती तत्प्रकार. ठीक आहे ना जी? तत् शब्दाने काय झाले सांगू का? ज्ञानामध्ये ज्ञान काय हे पाहिजे अगोदर. मग ज्ञानामध्ये प्रकारीभूत जो धर्म त्याला धरायचं कोणत्या शब्दाने? तत् शब्दाने. ज्ञानामध्ये प्रकारीभूत जो धर्म आहे त्याला पकडायचं कोणत्या शब्दाने? तत्. समजा उदाहरणार्थ ज्ञान झालं अयम घट. काय ज्ञान आहे? अयम घट. अयम घट या ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म कोण? घटत्व. म्हणून तत् शब्दाने कोण धरले जाईल? घटत्व. बरोबर आहे की नाही? काय? घटत्व. मग तद कोण? घटत्व. तद्वान घटत्ववान.
आहे की नाही. तद्वती घटत्ववाल्यामध्ये सप्तमी तत् घटत्व आहे की नाही. कारण ज्ञान झालंय कोणतं अयम घट. ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म घटत्व म्हणून तत् घटत्व तद्वान घटत्ववान तद्वती घटत्ववती म्हणजे घटत्ववाल्यामध्ये. घटत्ववाला कोण आहे घट. त्याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये ज्ञान झालं त्याचं आहे की नाही. काय ज्ञान झालं अयम घट. अयम घट या ज्ञानामध्ये तत् ज्याला तत् शब्दाने धरलं होतं तत् प्रकार आहे की नाही. मग तद्वाल्यामध्ये तत्प्रकार ज्ञान आहे. काय तद्वाल्यामध्ये तत्प्रकार ज्ञान आहे. म्हणून या ज्ञानाला काय म्हणता येईल यथार्थ अनुभव. काय म्हणता येईल. समजा आता कल्पना करा ध्यान द्या. समोर आहे पट. समोर काय आहे आणि ज्ञान झालं अयम घट. काय ज्ञान झालं हे ज्ञान यथार्थ अनुभव आहे का. कुठं ज्ञान झालं हे पटाच्या ठिकाणी. पटामध्ये पटत्व आहे का आहे बरोबर. परंतु ज्ञान काय झालं अयम घट. ज्ञान काय झालं तत् शब्दाने कोण धरणारा तुम्ही नाही घटत्व. कारण सांगितलं होतं वस्तूच्या ठिकाणी धर्म तो नाही धरायचा. ज्ञानामध्ये जो प्रकारीभूत धर्म तो धरायचा. कोणत्या शब्दाने. समोर कोण आहे पट. ज्ञान झालं अयम घट. ज्ञानाचा आकार अयम घट. ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म कोण काय आहे की नाही. तद्वान घटत्ववान तद्वती घटत्ववती घटत्ववाल्यामध्ये आहे की नाही. आता हे ज्ञान पटाच ठिकाणी झालं आहे घटाच ठिकाणी झालं आहे. पटाच ठिकाणी झालं आहे. मग तद्वती हे ज्ञान आहे का नाही आहे. तद्वाला तद कोण घटत्व. घटत्ववाला घट त्या घटाच्या ठिकाणी हे ज्ञान आहे का नाही पटाच्या ठिकाणी आहे. म्हणजे हे ज्ञान कोणतं ज्ञान अयम घट हे ज्ञान कुठं झालंय पटाच ठिकाणी. मग तद्वती तत्प्रकार ज्ञान आहे का हे. मग कसं आहे तद्भाववती तत्प्रकार ज्ञान आहे. काय जी तद्भाववती तत्प्रकार ज्ञान आहे. म्हणून हे यथार्थ ज्ञान का अयथार्थ ज्ञान. अयथार्थ ज्ञान आहे. कारण यथार्थ ज्ञानाचं लक्षण काय केलं आहे तद्वती तत्प्रकार ज्ञान यथार्थ ज्ञान. आणि अयथार्थ ज्ञानात काय लक्षण आहे तद्भाववती तत्प्रकार ज्ञान. ते झालं अयथार्थ ज्ञान. दोन्हीचा फरक कळाला जी. तद्वती तत्प्रकारक आणि तद्भाववती तत्प्रकारक. तद्वती तत्प्रकारक यथार्थ अनुभव आहे. त्याचं उदाहरण दिलंय काय घटे अयम घट इति ज्ञान. घटाच्या ठिकाणी झालेलं अयम घट हे ज्ञान. त्याला म्हणायचं काय यथार्थ अनुभव आहे की नाही. आणि शुक्तीच्या ठिकाणी झालेलं इदम रजतम हे ज्ञान कसं अयथार्थ ज्ञान. बरोबर आहे की नाही. रजताच्या ठिकाणी झालेलं इदम रजतम हे ज्ञान कसं यथार्थ ज्ञान. बरोबर आहे की नाही. सर्पाच्या ठिकाणी अयम सर्प हे ज्ञान झालं त्याला काय बोलणार यथार्थ ज्ञान. रज्जूच्या ठिकाणी अयम सर्प हे ज्ञान झालं त्याला काय म्हणणार. दोन्हीचा फरक कळला. पंक्ती पा तद्वती तत्प्रकारक अनुभव यथार्थ मिळालं. उदाहरण दिलंय यथा अयम घट इति ज्ञान सैव प्रमा इति उच्यते. त्या ज्ञानास प्रमा ज्ञान असंही म्हणतात. लक्षात आलं जी. चला न्यायबोधिनी यथार्थ अनुभवम लक्षयती तद्वती इति मिळालं. यथार्थ अनुभवाचं काय करत आहे लक्षण करत आहे. कोणत्या पंक्तीने तद्वती इत्यादी पंक्तीच्या पुढे पहा. तद्वती इत्यत्र सप्तम्यर्थ विशेषत्वम. मूळ मध्ये तद्वती पद आलाय ना. तद्वती मध्ये कोणती भक्ती आहे सप्तमीचा अर्थ काय केला विशेष अर्थ केला आहे की नाही. काय अर्थ केला आहे विशेष आहे की नाही. तद्वती इति सप्तम्यर्थ विशेषत्वम. सप्तमीचा अर्थ काय केला आहे तत्शब्देन. तत्शब्दाने कोण धरायचा सांगतात. तत्शब्देन प्रकारीभूत धर्म धर्तव्य. सापडलं. तत्शब्दाने प्रकारीभूत म्हणजे ज्ञानामध्ये प्रकारीभूत जो धर्म तो धरायचा. कोणत्या शब्दाने तत्शब्देन प्रकारीभूत धर्म धर्तव्य. लागलं जी. तथाच आता लक्षणाचा आकार बनेल. मूळ लक्षण आहे ना त्याचाच. मूळ मध्ये काय आहे तद्वती. सप्तमीचा अर्थ काय केला विशेष. लक्षण बनलं तद्वत विशेषकत्वे सती. मूळ शब्द काय होतं तद्वती. ध्यान द्या. तद्वती मध्ये
तर सप्तमीचा प्रत्यय झालाय कोणता? गी. त्याला बाजूला करा. मग काय होईल पदच्छेद? तद्वान गी आहे की नाही? गी सप्तमी आहे, त्याचा अर्थ काय केला? विशेष्य आहे की नाही? मग विशेष अर्थ घेऊन काय बनलं? तद्वत. तद्वान म्हणजे तद्वत. तद्वत विशेषकत्वे सती तत्प्रकारक अनुभवत्वम यथार्थ अनुभवस्य लक्षणम. बोला. तद्वत् विशेषकत्वे सति तत्प्रकारक अनुभवत्वं यथार्थ अनुभवस्य लक्षणम. झालं. तद्वत विशेषकत्वे सती. तद्वत तद्वाला तो काय असला पाहिजे? विशेष. आणि ज्ञानामध्ये सुद्धा भासित होणं झाला पाहिजे कोण? तद. मग तद्वत विशेषकत्वे सती तत्प्रकारक अनुभवत्वम यथार्थ अनुभवस्य लक्षणम. बरोबर. उदाहरण दिले त्यासाठी. उदाहरणम न्यायबोधिनीमध्ये रजते इदम रजतम इति ज्ञान सापडलं. रजताच्या ठिकाणी काय झालंय? इदम रजतम इति ज्ञानम. हे ज्ञान कसं आहे? अनुभव आहे. का बरं? पुढे पहा. अत्र. अत्र म्हणजे इदम रजतम या ज्ञानामध्ये रजतत्ववत विशेष्यकत्वे सती रजतत्व प्रकारकत्वस्य सत्वात लक्षण समन्वय. झालं ना? कारण विशेष्य कोण आहे तिथं? रजत. ध्यान द्या, समोर रजत आहे. ज्ञान झालं इदम रजतम. बरोबर. त्यात विशेष्य कोण आहे? रजत. आणि प्रकार कोण आहे? रजतत्व. प्रकार काय आहे? रजतत्व. ते रजतत्व वाल रजत आहे की नाही? तत् रजतत्व. तद्वत रजतत्व. कोण? रजत. ते काय इथं? विशेष. ते काय आहे? विशेष. आणि प्रकार कोण? रजतत्व. मग आता हे लक्षण बसलं की नाही? तद रजतत्ववत विशेषकत्वे सती रजतत्व प्रकारक हे ज्ञान आहे. अर्थात तद्वत विशेषकत्वे सती तत्प्रकारक हे ज्ञान आहे. म्हणून हे ज्ञान कसं? ध्यान द्या, समोर पट आहे, ज्ञान झालं अयम पट. हे ज्ञान सुद्धा कसं आहे बरं? यथार्थ. इथं तत् शब्दाने कोण पकडणार? पटत्व. मग काय बोलता येईल बरं या ज्ञानाच्या बाबतीत? पटत्व विशेषकत्वे सती पटत्व प्रकारक हे ज्ञान आहे की नाही? पटत्व प्रकारक अनुभव आहे. म्हणून हा यथार्थ अनुभव अयम मठ. बोला. विशेषकत्वे सती पटत्व प्रकारक अनुभव आहे. बरोबर आहे की नाही? अयम वृक्ष हा अनुभवच आहे. वृक्षाच्या ठिकाणी ज्ञान झालं अयम वृक्ष. या अनुभवाला काय म्हणणार बरं तुम्ही वेगळ्या शब्दात? विशेषकत्वे सती वृक्षत्व प्रकारक अनुभव अयम वृक्ष इत्याकारक अनुभव. बरोबर. समोर मनुष्य आहे, ज्ञान झालं अयम मनुष्य. हे सुद्धा यथार्थ अनुभवच आहे. काय बोलणार या अनुभवाला? विशेषकत्वे सती मनुष्यत्व प्रकारक अनुभव अयम मनुष्य इत्याकारक अनुभव. लक्षात आलं? मनुष्यत्ववत विशेषकत्वे सती मनुष्यत्व प्रकारक अनुभव अयम मनुष्य इत्याकारक अनुभव. लक्षात आलं? चला पंक्ती. अत्र रजतत्व वद विशेषकत्वे सते रजतत्व प्रकारकत्वस्य सत्वात् लक्षण समन्वय. झालं जी? ठीक आहे ना? हा. आता अजून एक लक्षण करत आहे. आता एक लक्षण केलं न्यायबोधिनीकाराने. काय लक्षण केलं? बोला. तद्वत् विशेषकत्वे सती तत्प्रकारक अनुभवत्वं यथार्थ अनुभवस्य लक्षणम. बरोबर. या ज्ञानामध्ये विशेषही कळतो, प्रकारही कळतो, परंतु त्या दोन्हीमध्ये निरूप्य निरूपक भाव आहे का? सांगितला आहे का? नाही सांगितला. मग आता निरूप्य निरूपक भाव त्याला धरून लक्षण करतात न्यायबोधिनीकार. पंक्ती पहा. तद्वनिष्ठ विशेषता निरूपित तनिष्ठ प्रकारता
शालित्वम इति तु निष्कर्षः. बोला. तद्वन्निष्ठ विशेषता निरूपित तद्निष्ठ प्रकारता शालित्वम इति तु निष्कर्षः. जे निष्कर्षात्मक लक्षण झालं लिहून घ्या. लिहा. तद्वन्निष्ठ विशेषता निरूपिता. तद्वन्निष्ठ विशेषता निरूपिता. तन्निष्ठ प्रकारता. तन्निष्ठ प्रकारता शाली अनुभवत्वम. तन्निष्ठ प्रकारता शाली अनुभवत्वम. तन्निष्ठ प्रकारता शाल्य अनुभवत्वम यथार्थ अनुभवस्य लक्षणम. शाली अनुभवत्वम यथार्थ अनुभवस्य लक्षणम. बोला. तद्वन्निष्ठ विशेषता निरूपित तन्निष्ठ प्रकारता शाली अनुभवत्वम यथार्थ अनुभवस्य लक्षणम. बनलं लक्षण. आता घटवा. ध्यान द्या. घट समोर आहे. ज्ञान झालं. अयम घट. समोर कोण आहे? घट. ज्ञान काय झालं? यथार्थ अनुभव आहे की नाही? चला. अयम घट या ज्ञानामध्ये प्रकार कोण आहे? प्रकारता कुठे? घटत्वाच्या ठिकाणी. विशेष्य कोण? घट. विशेषता कुठे? घटाच्या ठिकाणी. आहे की नाही? विशेषता कुठे आहे? घटाच्या ठिकाणी. आहे की नाही? आणि प्रकारता कुठे आहे? घटत्वाच्या ठिकाणी. ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म कोण? घट. बरोबर आहे की नाही? आणि विशेषता कुठे आहे? घटाच्या ठिकाणी विशेषता आहे. म्हणजेच विशेषता कुठं आहे? तद्वन्निष्ठ विशेषता आहे. तद्वन्निष्ठ विशेषता. ध्यान द्या. तद्वन घटत्ववन घटत्ववत घटत्ववाला कोण? घट. तो घटच काय आहे? विशेष. मग घटाच्या ठिकाणी विशेषता आहे असं म्हटलं काय? आणि तद्वन्निष्ठ विशेषता आहे. घटत्ववनिष्ठ विशेषता आहे असं म्हणलं काय? दोन्हीचा अर्थ एकच. लक्ष देऊ राहिले की विषय? ध्यान द्या. समजा समोर घट आहे. पुन्हा ते सांगतो. समोर काय आहे? घट. ज्ञान झालं काय? अयम घट या ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म कोण? घटत्व आहे. प्रकारता कुठे? घटत्वाच्या ठिकाणी. विशेष्य कोण? घट. विशेषता कुठे? घटाच्या ठिकाणी. कुठे आहे विशेषता? घटाच्या ठिकाणी विशेषता आहे. म्हणजेच विशेषता कुठे आहे? तद्वन्निष्ठ विशेषता आहे. तद्वन्निष्ठ विशेषता. आणि त्या विशेषतेने निरूपित प्रकारता कुठं? घटत्वाच्या ठिकाणी. मग तद्वन्निष्ठ विशेषता निरूपित घटत्वनिष्ठ प्रकारता शाली हा अनुभव आहे की नाही? लक्षणाचा समन्वय झाला. आहे की नाही? काय काय? तद्वन्निष्ठ विशेषता निरूपित तन्निष्ठ प्रकारता शाली अनुभवत्वम यथार्थ अनुभवस्य. ध्यान द्या थोडं. समोर आहे शुक्ती. समोर काय आहे? सुक्ती. ज्ञान झालं इदम रजतम. काय ज्ञान झालं? या ठिकाणी लक्षणाचा समन्वय होईल का? नाही. ज्ञान काय झालं? इदम रजतम. ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म कोण? रजतत्व. आहे की नाही? प्रकारता कुठे आहे? रजतत्वाच्या ठिकाणी. आणि विशेषता कुठे आहे? नाही, शुक्तीच्या ठिकाणी. समोर शुक्ती आहे. विशेषता कुठे आहे? शुक्तीच्या ठिकाणी आहे. आणि प्रकारता कुठे आहे? रजतत्वाच्या ठिकाणी आहे. प्रकारता कुठे आहे? रजतत्वाच्या ठिकाणी आहे. लक्षात आलं की नाही? ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म कोण? रजतत्व. आता विशेष कोण आहे इथं? शुक्ती. विशेषता कुठे आहे? या ठिकाणची जी विशेषता आहे ती तद्वन्निष्ठ विशेषता आहे का? नाही. तद रजतत्व. तद्वत रजतत्ववत. रजतत्व वाला कोण होत असतो? रजत. रजतत्व वाला शुक्ती आहे का? पण इथे विशेष कोण बनली? शुक्ती. अर्थात या ठिकाणचा विशेष तद्वत विशेष आहे का? म्हणून इथं लक्षणाचा समन्वय होणार नाही. कारण आपल्याला कसं पाहिजे? तद्वनिष्ठ विशेषता पाहिजे. इथं तद्वनिष्ठ विशेषता नाही आहे.
म्हणून लक्षणाचा समन्वय होणार नाही. लक्षण कळलं? काय झालं लक्षण बोला? तत्वनिष्ठ विशेषता निरूपित तन्निष्ठ प्रकारशाली अनुभवत्वं यथार्थ अनुभवस्य लक्षणम्. ध्यान द्या, ही निष्कर्षात्मक लक्षण आहे. याच्या अगोदरही न्यायबोधीने कारण लक्षण केलंय. आजच्याच पाठात काय लक्षण केलंय बोला? तद्वत् विशेषकत्वे सती तत्प्रकारक अनुभवत्वं यथार्थ अनुभवस्य लक्षणम्. दोन्हीमध्ये फरक काय आहे? त्याच्यात निरूप्य निरूपक भाव, विशेषता आणि निरूप प्रकारता असं तिथं दाखवलेलं नाही. आणि इथं मात्र विशेषता आणि निरूपित कोण आहे? प्रकारता आहे. दोन्हीचा फरक कळला? दोन्हीचा फरक, दोन्ही लक्षण चांगले तयार करून येऊ द्या, म्हणजे अजून दोन्हीमध्ये काय फरक आहे याचा विचार आपल्याला करता येईल. आणि तो विचार आपण उद्या करणार आहोत. ठीक. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.